विचार येतो की बापरे, की अभिनेत्री होते आता आपण, की लग्न करावं का? लग्न केल्यावर आपण प्रेग्नन्सीचा विचार करावा का? प्रिन्स झाल्यानंतर पण तू काही वर्ष लांब होतीस कॅमेऱ्यापासून. अगेन आणि ना अशा वेळी असं घडतं की आपण काम नाही करत आहोत, पण आपल्या आजूबाजूला सगळे काम करतायत. तेव्हा ना कुठेतरी एक प्रकारची भीती वाटते की मी नंतर परत कधी कामाला जॉईन करीन किंवा मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल का? अगेन सगळं इव्हॉल्व्ह होतंय. मला तुझ्याबद्दल सांग, केला होतास हा विचार, शून्यापासून सुरुवात करावी लागेल का तुला करावी लागली होती? मी खरं सांगू का? मी तुला अगेन तेच सांगते परत, की मी ब्लेस आहे. मी ठरवलं मला लग्नानंतर का मला ती फेज एन्जॉय करायची असते. कसं ना सुरुवातीचं म्हणजे त्यावेळी आम्हालाही सांगितलं गेलं आणि मलाही असं वाटायचं. मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याच माणसाशी लग्न केलं. सो खूप खुश आहे मी, आजही खूप खुश आहे. आणि मला त्याला वेळ द्यायचा होता, मला माझ्या घराला वेळ द्यायचा होता. आम्ही दोघांनी घर घेतलं होतं. मला हो. सजवायचं आणि हे लग्न झाल्यावर तुला माहीत असतं ह्या केवढ्या गोष्टी असतात. सो करिअरचा टप्पा असं म्हणशील तेव्हा मी जवळजवळ 8-9 वर्ष सतत काम करत होते. त्याच्यामुळे मला असं तेव्हा वाटलं आता मला ब्रेक घ्यायचा आहे. किती ब्रेक आता असेल तुझा? माझा हां. प्रिन्स धरून ऑलमोस्ट लग्नानंतर मी 14 वर्ष, एक 12-13 वर्षानंतर, 14 वर्षानंतर, 14 मे बी. 14 वर्ष. येस, येस, येस. आणि मला तेव्हा कुठेही नाही, मग प्रिन्सच्या ह्याच्यात पण इतकं खूप छान रमले मी. कारण आपण जन्म आपल्या आनंदासाठी देतो ना, तर त्या मुलाला वेळ देता आला पाहिजे. आणि माझी परिस्थिती होती, काही काही जणांची परिस्थिती नसते, त्यामुळे त्यांना कामं करावं लागतात, त्यातही काही गैर नाही. पण मला ती प्रत्येक त्याच्याबरोबरची ती गोष्ट एन्जॉय करायची होती. ती बिकॉज ऑफ अंकुश मला शक्य झाली. कारण त्याने माझ्यावर कधी मला प्रेशराईज केलं नाही की तू दीपा काम कर. काम त्यामुळे मी कर. माझ्या आवडीचं काम करू शकते, ही एक बाजू आहे. त्याच्यानंतर आलेला पैसा कसा इन्व्हेस्ट करायचा, ज्याचा आपल्याला पुढे फायदा, म्हणजे ही प्रॅक्टिकली गणितं पण आपल्याला खूप जमली पाहिजे. तेव्हा जे पैसे कमवलेले आम्ही ते कसे इन्व्हेस्ट केले, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखं काम करता येतं, असंही मी म्हणेन. आणि काम करावं असं म्हणजे मी प्रिन्सचा हा अनुभव, म्हणजे प्रिन्सचं हे वाक्य खूप, मम्मा तू यू आर नॉट अ होम मेकर, तू होम मेकर नाहीस, तर तू ॲक्ट्रेस आहे, तू काम कर. त्याने अगोदरची कामं जी बघितलेली आणि हे कधी त्याचं वय, मला वाटतं तू चाल पुढं सुरू होण्याच्या अगोदर हार्डली 3 महिने अगोदर तो असं काहीतरी बोलला. ते कॅलेंडरवर लिहायचं असतं की काय, तर होम मेकर लिहिलेलं, तर त्याला. आणि कट टू मला झीतनं फोन आला, हां. म्हणजे झी मराठीतनं. ओके. सो झालं, म्हणजे एक छोटं तुम्ही पाठवा काहीतरी. सो मी म्हटलं ना, तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही सगळं केलं की ते कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्ट होतं आणि तुमचं लिहिलेलं असतं गं. ताई, आता तू म्हणालीस की 14 वर्षाचा गॅप, म्हणजे आत्ता कोणी 14 दिवसाच्या गॅपचा पण विचार नाही करू शकत. नो डाऊट की आपण आपले पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट केले किंवा सगळं नीट असलं तरी अनेकदा अशा ऑफर येतात ज्याला नाही म्हणण्यासाठी हृदयावर दगड ठेवावा लागतो. 8-10 वर्ष सतत काम केलेली एखादी व्यक्ती 14 वर्षाचा कसा गॅप घेऊ शकते, मला खरंच ऐकायला आवडेल यामागची स्टोरी. आल्या असतील ना पण ताई अशा खूप सुंदर सुंदर ऑफर? आता तितकंसं आठवत नाही आहे जनरली, पण 1-2 आल्या होत्या, पण तेव्हा प्रेग्नेंट होते वगैरे, त्यामुळे पॉसिबलच नव्हतं. आणि लग्नानंतर हा माझा स्वतःचा डिसिजन होतं की मला नव्हतं करायचं तेव्हा. मला घरात राहायचं होतं. खरं सांगते. मला घरात राहायचं होतं आणि मी ती फेज खरंच एन्जॉय केली. म्हणजे अगदी सासूबाईंबरोबर जाणं, कोण्या नातेवाईकांच्या घरी जाणं, मग कौतुक, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप 4 वर्ष मस्त मस्त एन्जॉय केल्या. आणि मला ते, आपण म्हणतो ना, ह्या गोष्टींचा आपल्याला खूप पुढे फायदाही होतो एखादा रोल करताना किंवा काही. तुम्ही जे अनुभवता, किंवा आत्ता आई पण जे मी अनुभवते, त्याच्यामुळे माझी जी येणारी सिरियल आहे सुना येती घरात, त्यांच्याबरोबर मला तसं वागता येतं, किंवा अरे हे असं होतं की, त्यामुळे ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि तुमच्या आयुष्यातली प्रत्येक फेज तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. नंतर कुठेतरी असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार, मी थांबायला रिग्रेट. हवं होतं. म्हणजे आज असं म्हणशील की प्रिन्सचे काही व्हिडिओ बघताना आम्हाला असं वाटतं, किंवा त्या गोष्टी नुसत्या व्हिडिओवर नाही, त्या माझ्या लक्षात आहेत, त्या मी बघितल्या आहेत, त्या आम्ही दोघंही हसतो, हा आमचा आनंद आहे.